नमस्कार. मी श्रीमती आहिरे सारिका धोंडू. आज आपण पॉवरपॉइंट 2007 मध्ये कशा पद्धतीने प्रेझेंटेशन तयार करतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम पॉवरपॉइंट 2007 ओपन करायचे. बघा, इथे आपल्या समोर पॉवरपॉइंट 2007 दिसत आहे. ते ओपन करा. पॉवरपॉइंट ओपन केल्यानंतर आपल्या समोर इथे एक स्लाइड दिसत आहे. प्रथम त्या स्लाइड मध्ये जे दोन टेक्स्ट बॉक्स आहेत, तर ते टेक्स्ट बॉक्स आधी सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर ते डिलीट करा. बघा, आता आपल्या समोर इथे एक स्लाइड आहे. आपल्याला अशाच अनेक स्लाइड जर तयार करायच्या असतील तर पहिल्या स्लाइड वरती क्लिक करून एंटरचे बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला हवे तेवढ्या स्लाइड्स आपण तयार करू शकतो. बघा, आता ही आपल्या समोर ब्लँक स्लाइड आहे. आता या स्लाइड मध्ये आपण टेक्स्ट टाकून बघू. टेक्स्ट टाकण्यासाठी होम रिबीनच्या बाजूला इन्सर्ट आहे. इन्सर्ट मध्ये इथे वर्ड आर्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे वर्ड आर्ट मध्ये अनेक टेक्स्ट दिसतात. आपल्याला जो रंग हवा आहे तो रंग आपण तिथून घेऊ शकतो. बघा, आता आपल्या समोर इथे युअर टेक्स्ट हिअर इथे आपण टेक्स्ट टाइप करायचा आहे. प्रथम समोरील जे नाव आहे तर ते डिलीट करा. डिलीट केल्यानंतर आता इथे आपण टाइप करू शकतो. आपण याच्यामध्ये मराठी व इंग्रजी दोन्ही पद्धतीने टाइप करू शकतो. मराठी टाइप करण्यासाठी आपण गुगल मराठी इनपुट याच्या मदतीने आपण स्लाइड मध्ये मराठी टाइप करू शकतो. बघा, आता इथे आपण एक टेक्स्ट टाइप केलेला आहे. टेक्स्ट टाइप केल्यानंतर हा जो पॉइंट आहे तर तो ओढून डाव्या बाजूला न्या, उजव्या बाजूचा उजव्या बाजूला. बघा, आता हे जे नाव आहे तर हे नाव आपण मोठं करू शकतो किंवा त्याचा आपण रंग बदलू शकतो. त्यासाठी ते जे नाव आहे तर त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट करण्यासाठी त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कंट्रोल ए चे बटन प्रेस करा. कंट्रोल ए चे बटन प्रेस केल्यानंतर हे वरती जे मेनू दिसत आहे त्याच्यात पहिला मेनू आहे बघा, होम. होम वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जे टेक्स्ट आहे तर त्या टेक्स्ट मध्ये आपण बदल करू शकतो. बघा, यावरती क्लिक केल्यानंतर इथे बोल्ड जो टेक्स्ट आहे तर तो बोल्ड होतो. इथे इटॅलिक, त्यानंतर इथे आपण अंडरलाईन देऊ शकतो. अशा पद्धतीने इथे आपण चेंज त्या टेक्स्ट मध्ये करू शकतो. आता हे जे नाव आहे तर ते लहान दिसत आहे, तर त्या नावाला आपण त्याचा जो फॉन्ट आहे तर तो फॉन्ट आपण चेंज करू शकतो. त्यासाठी बघा, इथे याच्यावरती क्लिक केल्यानंतर फॉन्ट साईज जी आहे तर ती मोठी होते व शेजारी इथे फॉन्ट साईज लहान होते. त्यानंतर इथे खाली आपण जो टेक्स्ट टाइप केलेला आहे तर त्याचा फॉन्ट कलर आहे तर तो कलर सुद्धा आपण चेंज करू शकतो. बघा, इथे आपल्याला थीम कलर आहेत. याच्यामध्ये आपल्याला जो हवा तो कलर आपण इथून सिलेक्ट करू शकतो. आपण आता काळा रंग घेऊ. बघा, अशा पद्धतीने आपण टेक्स्टला इथे त्याचा आकार बदलू शकतो किंवा त्याचा रंग बदलू शकतो. आता हा जो टेक्स्ट बॉक्स दिसत आहे तर त्या टेक्स्ट बॉक्सला इथे हे रोटेटिंग हँडल आहे. त्या रोटेटिंग हँडलच्या मदतीने आपण जो टेक्स्ट आहे तर तो अशा पद्धतीने वळू शकतो. त्यानंतर आता हा जो टेक्स्ट आहे तर तो आपल्याला खाली वाटतो आहे तर आपण त्याला
वरती अशा पद्धतीने घेऊ शकतो. आता आपण दुसरी स्लाइड घेऊ. दुसऱ्या स्लाइड मध्ये पण सिलेक्ट डिलीट. बघा आता होम या रिबन मध्ये अनेक मेनू आहेत. आता आपण इथे जे शेप दिसत आहे तर आपण ते शेप्स घेऊ. बघा इथे आपल्याला वरती शेप्स दिसत आहेत. ह्या शेप्स मधून आपण शेप्स निवडू शकतो. इथे मोर शेप्स आपल्याला दिसतात. बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अनेक शेप्स ओपन झालेले आहे बॉक्स मध्ये. इथून आपण एखादा शेप्स घेऊ शकतो. बघा आपण आता हा शेप्स घेऊ. हा शेप घेतल्यानंतर तो इथे अशा पद्धतीने आपल्याला टाकता येतो. त्याचा आकार आपल्याला लहान करता येतो, त्याचा आकार आपल्याला मोठा करता येऊ शकतो किंवा अशा पद्धतीने आपण तो आकार त्याचा वाढवू शकतो. त्यानंतर दुसरा शेप घेऊ आपण. बघा हा शेप. अशा पद्धतीने आपण गणितातील व्हिडिओ तयार करण्यासाठी शेप पॉवर पॉइंट मध्ये घेऊ शकतो. पुढे आता तिसरी स्लाइड. आता हे जे शेप आहेत तर त्यामध्ये आपण वेगवेगळे रंग देखील भरू शकतो. बघा आता आपण इथे एक शेप घेऊ. हा शेप घेतल्यानंतर इथे टाकला. आता ह्या शेपला निळा रंग आहे. आता आपल्याला त्याला दुसरा रंग द्यायचा असेल तर बघा इथे शेप फिल आहे. शेप फिल मध्ये गेल्यानंतर आपण इथे जे कलर दिसत आहे त्याच्यामधून कोणताही कलर आपण त्या शेपला देऊ शकतो. बघा आपण आता हा रंग दिला. पुढे दुसरा एक शेप घेतला. हा शेप घेऊ आपण. हा शेप घेतल्यानंतर बघा पुढे मोर फिल कलर आहेत. मोर फिल मध्ये आपण इथे वेगवेगळे रंग संगतीने रंग घेऊ शकतो. पुढे इथे नो फिल केल्यानंतर आपण तिथे फक्त आउटलाईन आपल्याला दिसते आहे. त्यानंतर पिक्चर्स मध्ये गेल्यानंतर आपण इथून एखादा पिक्चर सिलेक्ट करून त्याचा आकार किंवा त्याचा रंग आपण त्या शेपला मध्ये देऊ शकतो. बघा आपण आता हा रंग देऊ. बघा आपण जे पिक्चर सिलेक्ट केलं तर तो आकार ते पिक्चर्स त्या शेप मध्ये आलेला आहे. पुढे बघा इथे शेप इफेक्ट आहे. शेप इफेक्ट मध्ये प्रीसेट, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो, सॉफ्ट, बिव्हेल, 3D रोटेशन अशा पद्धतीने शेप इफेक्ट आपण देऊ शकतो. किंवा शेप आउटलाईन असेल तर आपण फक्त आउटलाईन देखील आपण देऊ शकतो. नो आउटलाईन, मोर आउटलाईन कलर. बघा इथे कलर आहेत. याच्यामध्ये एखादा आपण चूज करू. याला ओके करा. तर तशा पद्धतीने ह्या शेपला आउटलाईन आलेली आहे. पुढे आता चौथी स्लाइड घेऊ. बघा आपण विविध शाळेचे उपक्रम राबवित असतो. उपक्रम राबवित असताना ते फोटो आपण ते जे इमेजेस असतात तर त्यांचा जर आपल्याला स्लाइड शो करायचा राहिला तर ते आपण प्रेझेंटेशन मध्ये त्या इमेजेस घेऊ शकतो. समजा आपल्याला एखादा फळांचा व्हिडिओ तयार करायचा असेल तर फळांचा व्हिडिओ तयार करण्यासाठी फळांची इमेज आपल्याला स्लाइड वरती घेणं गरजेचं आहे. तर ती इमेज कशा पद्धतीने आपण स्लाइड वरती घेऊ शकतो तर ते बघू आपण पुढे बघा होम नंतर आहे इन्सर्ट. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर इथे टेबल आहे. टेबल वरती क्लिक केल्यानंतर इथे इन्सर्ट टेबल येतो. इथे नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रो आहे. आपण याची संख्या बदलू शकतो. समजा इथे 2 आहे तर इथे आपण 8 करू. 8 केल्यानंतर
ओके. बघा आपल्यासमोर इथे टेबल आलेला आहे. आपण गणितातील संकल्पना शिकवण्यासाठी इथे अंक देखील टाईप करू शकतो. बघा त्यानंतर आपण आता पुढची स्लाइड घेऊ. बघा आता पुढची स्लाइड घेतल्यानंतर इन्सर्ट मध्ये दुसरा घटक आहे पिक्चर. पिक्चर वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्यासमोर आपल्या लॅपटॉपची गॅलरी ओपन होते. तर आपण आपल्या लॅपटॉपच्या गॅलरीमधून ज्या फोल्डरमध्ये आपण इमेजेस सेव्ह केलेले आहेत तर त्या इमेजेस आपण आपल्या लॅपटॉपमधून स्लाइडवरती घेऊ शकतो. बघा आता आपण इथून एखादी इमेज घेऊ. बघा आता समजा इथून आपण ॲपल घेतली, तिला क्लिक करा. बघा इथे ॲपल आला. आता हा जो आकार आहे तो आपल्याला मोठा वाटतो आहे, तर त्याला आपण अशा पद्धतीने लहान करू शकतो किंवा त्याची जागा आहे तर ती जागा सुद्धा अशा पद्धतीने आपण बदलू शकतो. बघा आता याला आपण खाली नाव देऊ. नाव देण्यासाठी इन्सर्ट मध्ये जा. इन्सर्ट मध्ये वर्ड आर्ट मध्ये सिलेक्ट करा. इथे तुमचा टेक्स्ट टाईप करा. आता आपण मराठी केला आहे ते आपण बघा इथे आपण आता ॲपल टाईप केला आहे, पण हे जे नाव आहे तर त्याची बाजू ते आपण खाली सरकून घेऊ. बघा इथे घेतला आपण. हे जे नाव आहे तर ती डावी बाजू डाव्या साईडला ओढा व उजवी बाजू उजव्या साईडला ओढा. हे जे नाव आहे तर त्याची साईज आपण मोठी करू. सिलेक्ट करा, कंट्रोल A. बघा त्याचा रंग आपण बदलू. अशा पद्धतीने आपण विविध प्रकारचे शाळेचे उपक्रम, त्यांचे फोटो, उपक्रमाचे नाव, तसेच पाळीव प्राणी, जंगली प्राणी यांचे इमेजेस घेऊन त्यांचे व्हिडिओ आपण तयार करू शकतो. बघा त्यानंतर आपल्याला जर अजून आकर्षक पॉवर पॉइंट जर करायचं असेल तर त्यासाठी आपण यांना बॅकग्राऊंड देऊ शकतो. बघा आता इथे पाठीमागे व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड आहे, तर स्लाइड वरती गेल्यानंतर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे एक चार्ट ओपन होतो. त्यानंतर इथे फॉर्मॅट बॅकग्राऊंड येतं. फॉर्मॅट बॅकग्राऊंड वरती क्लिक केल्यानंतर इथे सॉलिड फिल, ग्रेडियंट फिल, पिक्चर और टेक्स्चर फिल अशा पद्धतीने नाव येतात. त्याच्यामध्ये आता सॉलिड फिल मध्ये आपण बघा इथे वेगळे वेगळे जे कलर आहेत तर ते कलर घेऊ शकतो. बघा इथे आपण आता एक कलर घेऊ, लाल कलर. बघा आता याला क्लोज करा. आता पुढची स्लाइड घेऊ. आता पुढच्या स्लाइडला आपण वेगळ्या पद्धतीने बॅकग्राऊंड देऊ. पुन्हा फॉर्मॅट बॅकग्राऊंड. आता आपण ग्रेडियंट मध्ये जाऊ. ग्रेडियंट मध्ये गेल्यानंतर इथे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बॅकग्राऊंड देऊ शकतो. आता एखादा आपण सिलेक्ट करू. समजा हा सिलेक्ट केला तर तो बॅकग्राऊंड त्या स्लाइडला येतो. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पॉवर पॉइंट मध्ये बॅकग्राऊंड देता येऊ शकतो. पुढे आहे आता स्ट्रक्चर. स्ट्रक्चरवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्यासमोर अशा पद्धतीने अनेक विविध रंगाचे टेक्स्चर दिसतात. त्याच्यामधून आपल्याला जो हवा तो आपण सिलेक्ट करू शकतो आणि तो आपल्या स्लाइडला रंग देऊ शकतो बॅकग्राऊंडचा. बघा आता याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला हवा तो आकर्षक स्लाइडला जर बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर त्यासाठी आपण राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंड, त्यानंतर पिक्चर आणि स्ट्रक्चरवर गेल्यानंतर इथे फाईल दिसते बघा, इन्सर्ट फ्रॉम.
फाईलमध्ये गेल्यानंतर इथे आपल्या लॅपटॉपची गॅलरी ओपन झाली आहे. याच्यामध्ये आपण नेटवरून विविध पद्धतीच्या विविध प्रकारच्या ज्या स्लाईड आहेत त्यांचे बॅकग्राऊंड आपण डाउनलोड करू शकतो. म्हणजे फुलांचे बॅकग्राऊंड्स, त्यानंतर निसर्गाचे बॅकग्राऊंड्स, वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक बॅकग्राऊंड्स आपण नेटवरून डाउनलोड करू शकतो. बघा इथे आता आपल्या समोर अनेक बॅकग्राऊंड आहेत. याच्यामधून एक आपण सिलेक्ट करू. समजा आपण एक हा सिलेक्ट केला. बघा हा सिलेक्ट केल्यानंतर तो आपल्या स्लाइडला आला. बघा याच्यामध्ये आपण इन्सर्ट मध्ये आता आपण टेबल, पिक्चर, आता पुढे आहे क्लिप आर्ट. क्लिप आर्ट साठी आता आपण पुढची स्लाइड घेऊ. बघा पुढची स्लाइड घेतली. सिलेक्ट डिलीट. आता याच्यामध्ये क्लिप आर्ट मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे एक चार्ट ओपन झाला आहे. या चार्ट मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या जीफ आहेत, जीफ इमेजेस, त्या जीफ इमेजेस आपण आपल्या स्लाइड मध्ये टाकू शकतो. बघा इथे आता ऑल कलेक्शन आहे, तिथं क्लिक केल्यानंतर इथे हे जे मेनू आहे तर सर्वांवरती क्लिक करा. सर्व बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर खाली सिलेक्टेड मीडिया फाईल टाईप आहे त्याच्यावरती फक्त मूव्ही वरती क्लिक करा आणि ते क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ज्याची जीफ हवी असेल तुम्ही तिथं टाईप करा आणि तिथे गो करा. बघा इथे मी आता मंकी जीफ टाकलेला आहे. बघा आता इथे सर्च होत आहे. इथे आता आपल्या समोर इथे मंकीच्या जीफ आलेल्या आहेत. आता याच्यातून आपण एखादी जीफ सिलेक्ट करून ती आपल्या स्लाइड वरती घेऊ शकतो. बघा आपण ही घेऊ आता. बघा ही आता आपल्या स्लाइड वरती आलेली आहे. तिची सुद्धा आपण जागा बदलू शकतो. आता इथे जीफ आपल्या स्लाइड वरती दिसते आहे परंतु ती रन होत नाही आहे. बघा ज्यावेळेस आपण स्लाइड शो करू त्यावेळेला ही जी जीफ आहे तर ती जीफ रन होणार. बघा पुढे आपण एखादी दुसरी जीफ टाकून बघू. मी नाव टाकलं आहे एलिफंट जीप. आता आपण गो म्हणू. बघा गो केल्यानंतर इथे समोर एलिफंटच्या जीप आलेल्या आहेत. याच्यातून आपल्याला जी जीप हवी आहे ती जीप आपण इथून घेऊ शकतो. आता आपण ही सिलेक्ट करू. बघा ही जीप आता इथे समोर आलेली आहे पण ती खूपच लहान दिसते आहे तर तिची साईज आपण अशा पद्धतीने वाढवू शकतो. बघा आता इथे एलिफंटच्या 2-3 जीप आलेल्या आहेत तर एवढी आपल्याला काही गरज नाही, आपण त्या डिलीट करू. बघा इथे आपण आता पाठीमागे जीप घेतलेली आहे. इन्सर्ट. बघा आता इथे पुढे आहे डिझाइन. डिझाइन मध्ये गेल्यानंतर आपण आपली जी स्लाइड आहे तिला डिझाइन देऊ शकतो. बघा इथे रेडीमेड अनेक डिझाइन दिलेल्या आहेत. आपल्याला हवी ती डिझाइन आपण सिलेक्ट करू शकतो आणि ती आपल्या स्लाइडला देऊ शकतो. पुढे इथे अनेक डिझाइन आपल्याला येतात. पुढचं आहे ॲनिमेशन. बघा ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला 2 पद्धतीने ॲनिमेशन देता येतात. पहिलं ॲनिमेशन आहे स्लाइडला ॲनिमेशन. स्लाइडला ॲनिमेशन म्हणजे ती जी पूर्ण स्लाइड आहे तर त्या पूर्ण स्लाइडला ॲनिमेशन बसतं. आणि दुसरे जी ॲनिमेशन आहे तर ते ॲनिमेशन आपण स्लाइड मध्ये ज्या इमेजेस घेतलेल्या आहेत त्या इमेजेसला किंवा आपण जे टेक्स्ट एंटर केलेला आहे, जे टेक्स्ट आपण घेतलेला आहे तर त्या टेक्स्टला आपण ॲनिमेशन देऊ शकतो.
बघा आता आपण ॲनिमेशन देऊ. आपण ही पहिली स्लाइड घेतली. पहिली स्लाइड घेतल्यानंतर इथं आपल्याला अनेक ॲनिमेशन दिसत आहेत. बघा, आपल्याला हवं त्या पद्धतीने इथून आपण स्लाइडला ॲनिमेशन देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून इथे क्लिक केल्यानंतर अनेक ॲनिमेशन आपल्याला समोर दिसतात. याच्यामधून आपण आपल्याला हवे ते ॲनिमेशन स्लाइडला देऊ शकतो. बघा, आपण एक सिलेक्ट करू. हे सिलेक्ट केलं. आता आपल्याला जर सर्व स्लाइडला एकच ॲनिमेशन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी बघा इथे आहे अप्लाय टू ऑल. अप्लाय टू ऑल केल्यानंतर सर्व स्लाइडला एकच ॲनिमेशन आपल्याला देता येतं. बघा, हे झालं आता स्लाइडला ॲनिमेशन. त्यानंतर जर आपल्याला हे जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला ॲनिमेशन द्यायचं असेल तर बघा इथे ॲनिमेशनमध्ये कस्टम ॲनिमेशन आहे. कस्टम ॲनिमेशनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे एक विंडो ओपन होते. विंडो ओपन झाल्यानंतर इथे ॲड इफेक्ट आहे. बघा, ॲड इफेक्टला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे एंट्रन्समध्ये गेल्यानंतर इथे अनेक पद्धतीचे इफेक्ट आपण टेक्स्टला किंवा इमेजला देऊ शकतो. बघा, मोर इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्यासमोर एंट्रन्स इफेक्ट द्यायचा हा बॉक्स ओपन होतो. याच्यामधून आपण आपल्याला हवा तो ॲनिमेशन आपण टेक्स्टला किंवा इमेजला देऊ शकतो. बघा, आपण आता एक सिलेक्ट करू. हा सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर त्याला ओके करायचं. आता आपण दुसरी स्लाइड घेऊ. आता हा एरो आहे, त्याला आधी सिलेक्ट करा. ॲड इफेक्ट, एंट्रन्स, रँडम इफेक्ट देऊ आपण. पुढे आता हा शेप, मोर इफेक्ट, कर्व अप, ओके. बघा, अशा पद्धतीने आपण टेक्स्ट व इमेजला इफेक्ट देऊ शकतो. आता ही जी स्लाइड आहे शेवटची स्लाइड तर ती ब्लँक आहे, तिच्यावरती काहीच नाही आहे. जर एखादी स्लाइड आपली जास्त झाली असेल तर ती कशा पद्धतीने डिलीट करायची ते बघा. आता जी स्लाइड आपल्याला डिलीट करायची आहे त्या स्लाइडला क्लिक करा. तिला सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे एक बॉक्स ओपन होतो. त्या बॉक्समध्ये इथे आहे बघा डिलीट स्लाइड. डिलीट स्लाइड टच केल्यानंतर ती स्लाइड आहे तर ती डिलीट होते. याला आपण बॅकग्राऊंड देऊन घेऊ. बघा, अशा पद्धतीने आपण पॉवर पॉइंटमध्ये आपलं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा जो रंग आहे तर तो थोडा उठावदार वाटत नाही, आपण त्याचा रंग बदलू शकतो. बघा, होममध्ये गेल्यानंतर प्रथम याला सिलेक्ट करा कंट्रोल ए दाबून. इथे फॉन्ट कलर आहे, तिथे गेल्यानंतर इथे बघा आपण आता चेंज करू. ठीक आहे. बघा, आता आपण स्लाइड शो करू. स्लाइड शो करण्यासाठी स्लाइड शो या घटकावरती क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर खाली बघा फ्रॉम बिगिनिंग आणि फ्रॉम करंट स्लाइड दोन पद्धतीने आपल्याला स्लाइड शो करता येऊ शकतो. आपण आता फ्रॉम बिगिनिंग पासून स्लाइड शो करू. बघा, इथे आता आपण जी झिप इमेज टाकलेली होती तर ती झिप इमेज आता इथे रन होत आहे. अशा पद्धतीने आपण पॉवर पॉइंट 2007 मध्ये
प्रेझेंटेशन तयार करून आपलं जे प्रेझेंटेशन आहे तर ते आकर्षक इफेक्ट देऊन तयार करू शकतो. धन्यवाद.